नमस्कार मित्रांनो, मी योगेश ढाकणे. अहिल्यानगर लोकल या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत आणि आपण अनेक ठिकाणी जाऊन नगराध्यक्षपदासाठीचे जे उमेदवार आहेत, नगरसेवक पदासाठीचे जे उमेदवार आहे, त्यांचे व्हिजन जाणून घेत असतो, त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचत असतो. आज देखील आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या तालुक्याला आलेलो आहोत, तो म्हणजे पाथर्डी. सध्या पाथर्डी नगर परिषदेची सुद्धा निवडणूक होत आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बंडू पाटील बोरुडे आहेत, शरदचंद्र पवार गटाचे. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार, तुमचं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. पहिलाच प्रश्न विचारतो, तुमच्याविषयी एक कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी एक थोडंसं सांगा. मी बंडू पाटील बोरुडे. माझे वडील विठोबाराजे बोरुडे. माझे वडील अतिशय शेतकरी कुटुंबात आमचं कुटुंब आहे. शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. माझ्या वडिलांच्या पिढीपर्यंत आमच्या घरात कुणीही शिकलेलं नाही, परंतु माझ्या वडिलांनी आम्हाला सगळ्यांना शिक्षण दिलं. हळूहळू मी वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन मी वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज करून कुस्ती आसन, क्रिकेट आसन अशा माध्यमातून मी माझं शिक्षण चालू ठेवलं. आणि ह्या खेळाच्या माध्यमातून मला अनेक मित्र मिळाले. त्या मित्रांचं संघटन करणं, त्या मित्रांच्या बरोबर राहणं हा मला पूर्वीपासूनचा छंद होता. आणि ह्या मित्रांच्या मुळंच मी खरं म्हणजे ह्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये आलो. सुरुवातीला प्रत्येकाला जसं आपल्या आयुष्याची सुरुवात करावी लागती, आपला उदरनिर्वाह, आपलं घर कसं चालेल ह्या पद्धतीने आपण सगळेजण विचार करतो. तसंच माझाही तोच प्रश्न होता. माझ्या कुटुंबाला ह्या सगळ्या अडचणीतून, ह्या सगळ्या बिकट परिस्थितीतून पुढं न्यायची जबाबदारी ही माझ्यावर आली. तेव्हा मी सुरुवातीला माझा दूध व्यवसाय चालू केला. एक सहकारी दूध संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून मी अनेक माझ्या ह्या पाथर्डी शहरातल्या शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. आणि ह्या पाथर्डी तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी मला ह्या दूध व्यवसायामध्ये अशी अतिशय प्रचंड साथ दिली. माझ्या वडिलांच्या नावामुळं आणि माझ्या कामामुळं लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्या व्यवसायात मला चांगली भरभराट मिळाली. नंतरच्या काळात मी 15-16 वर्ष मी तो व्यवसाय केला. त्याच्यानंतरच्या काळात मी माझ्या एक दुसऱ्या व्यवसायात शिरलो, जो आज माझा मुख्य व्यवसाय आहे. प्लॉटिंग करणे, बांधकाम करणे, हा जो माझा कंस्ट्रक्शनचा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये मी आज 10-12 वर्षे काम करतो आहे. याच्यामध्ये मला खूप चांगले काम करण्याची संधी मिळाली. मी आज ह्या पाथर्डी शहरामध्ये अनेक घरं तयार केली. अतिशय गोरगरिबांना इथं खूप कमी दरामध्ये, स्वस्तामध्ये मी घरं तयार करून दिली. ह्या सगळ्या नागरिकांना माहिती आहे. आणि ह्या व्यवसायामध्ये मी प्रगती करत करत आज इथपर्यंत आलो. आज माझा एक मुलगा आज डॉक्टर झाला आहे. माझ्या मुलीचं लग्न झालं आहे. माझी मुलगी एक चांगल्या उद्योगपतीच्या घरामध्ये मी दिलेली आहे. हे राजकारण करता करता माझ्या मी कौटुंबिक ज्या जबाबदाऱ्या आहेत हे मी सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि राजकारणाची आवड ही मला खरं म्हणजे 2000 साधारण 98 सालापासून लागली. त्याचं कारण की ह्या तालुक्याचे स्वर्गीय तरुण तडफदार नेते स्वर्गीय राजू राजळे यांच्या नेतृत्वाखाली मी अनेक वर्ष काम केलं. त्यांच्या प्रेरणेनं मी अनेक इथं मी उपक्रम राबवले. ह्या पाथर्डी शहराला मी अनेक मोठी सांस्कृतिक चळवळ उभी केली या शहरामध्ये. मग त्यात कवी संमेलन असतील, वेगवेगळे व्याख्यानं असतील, वेगवेगळे लोकांचे इथं मार्गदर्शन असतील. हे कामं मी तरुण आमच्या युवक काँग्रेसमध्ये मी केले. असं करता करता मी आजपर्यंतचा प्रवास केलेला आहे. मी 10 वर्ष मला या शहराने एक टर्मला मला संधी दिली, एक टर्मला माझ्या पत्नीला संधी दिली. नंतरच्या काळात मी नगराध्यक्षाला उभं राहिलो, मी पराभूत झालो. पुन्हा मी सभागृहात स्वीकृत म्हणून आलो. गेले 15-20 वर्षापासून मला या सभागृहाचा पूर्ण अनुभव आहे. आणि समाजकारण्याची मला आवड आहे. ना मी इथं आजपर्यंत मी ह्या 15 वर्षात ह्या पाथर्डीच्या जनतेला माहिती आहे ना मी इथं 1 रुपयाचा कुठं भ्रष्टाचार केला किंवा 1 टक्केवारी घेतली. ही मी छाती ठोकपणे सांगतो की मला ना ह्या नगरपालिकेच्या पैशातून ना मला प्रपंच चालवायचा आहे, ना मला याच्यातलं काही 1 रुपयाची अपेक्षा आहे. मला जे समाजकार्य करण्याची पूर्वीपासून जी आवड आहे, ह्या सगळ्या
कारणातून मी आज ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे. मी या पातळी जनतेला एक आव्हान करतो किंवा आश्वासन देतो, जर तुम्ही मला ही संधी दिली तर तुमच्या मनात नगराध्यक्ष कसा असतो हे मी दाखवून देईन. पाथर्डी नगरपालिकेचा नगराध्यक्ष हे कसा दाखवून देईन, कारण की तुमच्या सगळ्या सुखदुःखात, तुमच्या सगळ्या अडचणीत, तुमच्या समस्येत ठामपणे उभं राहण्याची मी तुम्हाला हमी देतो. इथून मागचा काळ तुम्ही माझा 10-15-20 वर्षाचा सगळा राजकीय प्रवास पाहिलेला आहे. मी सगळ्यांच्या सुखदुःखात आलेलो आहे, सर्वांच्या अडचणीत मी उभा राहिलेलो आहे. माझी या सगळ्या शहरातल्या नागरिकांना, व्यापाऱ्यांना विनंती आहे, ना बंडू बुर्डेने आत्तापर्यंत ना कोण आज मला विरोधक वेगवेगळ्या माध्यमातून माझ्यावर टीका करतात, त्यांच्याकडे एकच मुद्दा आहे की हा धनदांडगा, लँड माफिया असं शब्द देतात. परंतु मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो, आजपर्यंत बंडू बुर्डेंनी एखादी चापट कुणाला मारलेली मला दाखवून द्या. ना माझ्या खिशाला कुणी रिव्हॉल्वर घेऊन 4-2 उभे आहेत असं कधी चित्र दिसलेलं नाही. ना मी इथं कुठं कोणत्या इथल्या गोरगरिबावर अन्याय केलेला नाही. हे सगळं जनतेला माहिती आहे. परंतु इथले नेते आणि इथले भाजपचे पदाधिकारी माझ्यावर फक्त एकच आरोप करतात की लँड माफिया. परंतु ह्या सगळ्या सुज्ञ जनतेला माहिती आहे की बंडू बुर्डे काय आहे. आज ते सगळे आज अशी मानसिकता शहरातल्या लोकांची झाली आहे. आज मला ते सगळे मदत करणार आहेत. ही मदत माझ्यासाठी नाही, तर मला हे काम करण्याचं बळ तुम्ही द्या. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मला बळ द्या. मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो, माझं उर्वरित आयुष्य, मी कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण केलेला माणूस आहे. माझं उर्वरित आयुष्य हे तुमच्या सेवेसाठी, तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी तुम्हाला अर्पण करतो. आणि मी तुम्हाला वचन देतो की तुम्हाला म्हणजे कोणतीही गोष्ट अशी पश्चाताप होणार नाही की तुम्हाला कोणत्या गोष्टीचं आजपर्यंतचा जो इतिहास आपण पाहिला की ज्यांना ज्यांना आपण निवडून दिलं त्यांच्याकडून भ्रमनिराश झाला, असा भ्रमनिराश माझ्याकडून होणार नाही. मी या शहराला वचन देतो की जर तुम्ही मला ही संधी दिली तर तुम्हाला हे तुम्ही जो उमेदवार निवडला याच्यावर तुम्हाला अभिमान वाटत असं मी काम करतो. आणि या ठिकाणी थांबतो. काय सांगाल पाथर्डी शहराबद्दल? कसं आहे तुमचं शहर? नमस्कार. आमचं पाथर्डी शहर एक ऐतिहासिक शहर आहे. ह्या शहराला खूप मोठी साधू संतांची परंपरा लाभलेली आहे. परंतु आज जर पाथर्डी शहराकडे जर पाहिलं तर खरं खेदाने आणि दुःखाने सांगावंसं वाटतं की पाथर्डी शहराची व्यापारपेठ संपत चाललेली आहे. इथं जे उद्योगधंदे यायला पाहिजे ते आलेले नाहीत. ह्या पाथर्डी शहरातले छोटे छोटे व्यावसायिक हे पण असंतुष्ट आहेत. त्याचं कारण असं आहे की इथं लोकप्रतिनिधी किंवा इथले राज्यकर्ते किंवा ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी जे कामं करायला पाहिजे त्या पद्धतीने कामं इथं होत नाहीत किंवा केले गेलेले नाहीत. त्यामुळं आज हे पाथर्डी शहर, आज अशी परिस्थिती आहे की ह्या शहरातले चांगले चांगले व्यापारी हे पाथर्डी शहर नको म्हणून ते पुणे आणि मुंबईला स्थलांतर होण्याच्या तयारीत आहेत. पाथर्डी शहरापुढं काय समस्या आहेत? तुम्ही काय समस्याच्या अनुषंगानं निवडणुकी लढवायचं ठरवलं किंवा ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलात? पाथर्डी शहराच्या समस्या ह्या सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे की इथली ठेकेदारी आणि इथलं भ्रष्टाचार. ह्या गोष्टीला ह्या पाथर्डी शहरातली जनता खूप कंटाळलेली आहे आणि ह्याचा कळत झाला भ्रष्टाचाराचा आणि ठेकेदारीचा. जनतेचे जे प्रश्न आहेत हे ह्या सत्ताधाऱ्यांनी अजिबात सोडवलेले नाही. ही जनता छोटे छोटे प्रश्न आहेत जनतेचे. मग कुणाचे नळाचे कनेक्शनचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत, कुणाचे बांधकाम परमिशनचे प्रश्न आहेत, कुणाचे अशा प्रश्नाला सुद्धा ह्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. त्यामुळं इथली जनता एवढी कंटाळलेली आहे आणि आज ती वाट पाहते की 2 तारखेला आपण ही जी सत्ता आहे कशी आपल्याला उलथून टाकता येईल. निश्चित. तुम्ही जसा भ्रष्टाचाराचा मुख्य उल्लेख केला आहे, पालिकेतला असेल किंवा इथले जे कार्यालयीन इतरही असेल. दुसरा भाग असा मला विचारायचा आहे की नागरी समस्यांची या ठिकाणी आम्ही काही भागांमध्ये फिरलो, काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आम्ही. इथे नागरी समस्यांचे सुद्धा खूप म्हणजे दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय. त्यात आम्हाला एक प्रकर्षानं जाणवलं म्हणजे इथं
महिलांसाठी तर दूरची गोष्ट आहे, परंतु पुरुषांसाठी सुद्धा मुतारी नाही हो. आहे त्या बांधून ठेवल्यात, त्यांचा मेंटेनन्स नसल्यामुळं म्हणजे तिथं आज कोणी जावं अशी सुद्धा परिस्थिती नाही. एखाद्या शहरामध्ये म्हणजे स्वच्छतागृह किंवा मुतारी नसावी, हे म्हणजे पाथर्डीसारख्या शहरात ते पण हे कुठंतरी वावगं वाटत नाही तुम्हाला? हो, अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो. आणि गेले 15 वर्ष हेच प्रश्न प्रत्येक निवडणुकीला समोर येतोय. एक साधी गोष्ट आहे की ह्या शहरामध्ये चांगलं सुलभ शौचालय ह्या नागरिकांची मागणी आहे आणि एवढा कोट्यावधी रुपयाचं निधी आम्ही आणला असं हे सत्ताधारी सांगतात. तर यांना एक पाथर्डी शहरात साधं शौचालय, इथं सुलभ शौचालय बनवता नाही आलं. अनेक लोकांनी त्याच्यावर आंदोलनं केली, इथं लोकांनी त्या समस्या मांडल्या, परंतु ह्या सत्ताधाऱ्यांना साधं एक शौचालयसुद्धा ह्या शहरात करता नाही आलं. विशेष म्हणजे ज्या पक्षाची इथे सत्ता होती, स्वच्छ भारत मिशन सुद्धा त्यांचंच आहे. हा कुठेतरी विरोधाभास वाटतो तुम्हाला? 100%. कारण की ह्या शहरात विकास झाला असा मोठा नाही का, ते असं डोंगर पिटतायत की पाथर्डी शहरात आम्ही एवढे कोटी रुपये आणले, तेवढे कोटी रुपये आणले. परंतु आज जर सामान्य नागरिकाला इथल्या विचारलं की तुमचे काय प्रश्न नाही का आहेत, तर आज प्रत्येक नागरिक सांगतो की आम्हाला जे आवश्यक आहे ते प्रश्न यांनी काही सोडवलेले नाहीत. आणि यांनी कोणते कोणते कामं आणले यांनी की ज्याच्यामध्ये टक्केवारी भेटेल, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 रुपये मिळतील, असेच कामं या पाथर्डी शहरात ह्या सत्ताधाऱ्यांनी केलेले आहेत. गुन्हेगारी आणि अवैध धंदे म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे आपण 14 तालुके म्हणतो, त्यातले 2-3 तालुके जे नेहमी म्हणजे दर दुसरी बातमी त्या तालुक्यांमधून असते गुन्ह्यांची, त्यामध्ये पाथर्डीचं नाव येतं. म्हणजे हे काय शोभनीय नाही आहे खरं तर. या शहरामध्ये गुन्हेगारी आणि अवैध धंदे का वाढीस लागले तितके, आणि मागच्या 4-5 वर्षामध्ये तर प्रचंड प्रमाणात फोफावत चालली, यावर कुणाचाच अंकुश नाही आहे? खरं म्हणजे एखादा तालुका कधी पुढं जातो की जेव्हा त्या तालुक्याचं नेतृत्व हे सक्षम असतं आणि त्या तालुक्यामध्ये सगळ्या लोकांना म्हणजे व्यापाऱ्यांना, सामान्य माणसाला जेव्हा संरक्षण दिलं जातं किंवा नेतृत्वाकडून त्यांना साथ दिल्या जाते, तेव्हा त्या शहराचा विकास होतो. आज पाथर्डी शहरात अशी परिस्थिती आहे की इथल्या सगळ्या शासकीय जे अधिकारी आहेत यांच्यावर कुणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही. म्हणजे अतिशय साध्या साध्या गोष्टी आहेत की इथं संजय गांधी निराधारचे काही कामं करायचे असतील तर त्या टेबलला जाऊन पैसे दिल्याशिवाय सामान्य माणसाला कामं होत नाहीत. इथं पोलीस स्टेशनला सामान्य माणसावर जर काही अन्याय झाला, तिथं काही जर त्यांच्यावर काही अन्याय झाला तर त्याला पोलीस स्टेशनला गेल्यावर त्याची FIR दाखलसुद्धा कुणी करून घेत नाही. कारण की जे अधिकारी या तालुक्यात येतात त्या अधिकाऱ्यांना इथं पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. मग हे कोण रोखतं? ज्या तालुक्याचं नेतृत्व जर सक्षम असेल, जर त्या लोकप्रतिनिधीचा त्या अधिकाऱ्यावर जर दाब असेल तरच हे प्रश्न सोडवले जातात. मला असं वाटतं की ह्या तालुक्याच्या म्हणजे नेत्यांचा ह्या अधिकाऱ्यावर अजिबात दाब राहिलेला नाही. पुन्हा थोडंसं राजकारणाकडे वळतो मी. तुम्ही यापूर्वी देखील निवडणूक लढवली होती आणि त्यामध्ये विजय होता आला नाही. त्यावेळच्या काय चुका झाल्या होत्या, काय तुम्हाला जाणवलं आणि आता त्या कशा पद्धतीनं टाळता येतील असं तुम्हाला वाटतं? 2016 साली मी नगरपालिकेच्या नगराध्यक्षाची निवडणूक लढवली होती. परंतु त्या काळी राजकीय काय घडलं या पूर्ण शहराला माहिती आहे. कशा पद्धतीने एखादा चांगला माणूस काम करणारा आपल्याला पुढं जाऊ द्यायचं नाही याची काळजी इथल्या सगळ्या राजकीय नेत्यांनी घेतली आणि जनतेत असणारे जे लोकांचे काम करणारे ह्या लोकांना, ह्या नेत्यांना हे कार्यकर्ते नको आहेत, ह्याच्यासाठी एक वेगळा प्लॅन ह्या शहरात करण्यात आला 2016ला. आणि जनतेला भ्रमात ठेवून 2016ची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत माझा पराभव झाला. परंतु जरी पराभव झाला असला तर मी काही घरात बसलो नाही. मी ज्या दिवशी माझा पराभव झाला त्याच्यानंतर आपल्या काय चुका झाल्या या शोधून मी पुन्हा गेले 9 वर्ष झाले मी दररोज जनतेच्या सुखदुःखात आहे, प्रत्येकाच्या अडीअडचणीत उभा आहे. मी एक परत नगरसेवक म्हणून सक्षमपणे विरोधक म्हणून मी ह्या नगरपालिकेत राहिलो. वेळोवेळी ह्या नगरपालिकेतले जे काही ह्या नगरपालिकेतले जे काही चुकीचे काम आहेत याला विरोध करण्याचं काम मी 9 वर्ष केलं. आणि माझ्या चुका ह्या 9 वर्षात मी दुरुस्त करून मी कुणाला आकस धरला नाही, कुणाबद्दल मी ज्यांनी मला मदत केली नाही त्याच्याबद्दल मी कुठेही वाईट बोललो नाही. आणि आता ह्या 9 वर्षामध्ये मला मागच्या ज्या चुका आहेत त्या सुधारून मी आता परत पुन्हा कामाला लागलेलो आहे.
निश्चितपणे. मग आता पुढचं मार्गक्रमण काय असणार आहे तुमचं? काय मुद्दे असणार आहेत यावेळी प्रचारामध्ये तुमचे? पाथर्डी नगरपालिकेच्या ह्या निवडणुकीला सामोरं जाताना मी पाथर्डी शहरातल्या सगळ्या नागरिकांना एक वचन दिलेलं आहे की आत्ता ह्या निवडणुकीला जर मला ह्या नागरिकांचा आशीर्वाद मिळाला आणि जर सगळ्यांनी मला संधी दिली, प्रत्येकाला या ठिकाणी आत्ता जे उमेदवार आहेत माझ्यासमोरचे यांनासुद्धा 2.5 वर्ष संधी दिली होती. मला जर ह्या काळात जर संधी दिली तर मी निश्चित सगळ्यांना पाथर्डी शहरातल्या नागरिकांना आश्वासित करू इच्छितो की जे आपले मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नावरच मी काम करणार. आज आमच्या नगरपालिकेची अशी परिस्थिती झालेली आहे, इथून मागं जे विकास कामं झालेत हे नागरिकांच्या प्रश्नावर झालेले नाही आहेत. ह्या नगरपालिकेच्या कार्यालयाभोवती जे ठेकेदाराचा एक मोठा कोंडवाळा जमा झालेला आहे, हे नगरपालिकेचे नगरसेवक आणि हे ठेकेदार हे स्वतः इस्टिमेट करतात की आपल्याला कोणतं काम करायचं ना आपल्या कोणत्या कामातून पैसे मिळणार आहेत. सामान्य नागरिकाचे जे प्रश्न आहेत हे इथलं नगरसेवकांनी आणि ह्या सत्ताधाऱ्यांनी पाहिलेलं नाही. फक्त कोणत्या कामात आपल्याला पैसे मिळणार, कोणत्या कामात टक्केवारी मिळणार, हेच कामं ह्या लोकांनी घेतले. मी एक वचन देतो की ह्या पाथर्डी शहरामध्ये जे नागरिकांचे प्रश्न आहे, म्हणजे ज्या कामाचं इस्टिमेट करायचं त्या गल्लीत जाऊन, त्या रस्त्यावर जाऊन लोकांना विचारणार की हा रस्ता कसा पाहिजे, आपल्याला कामाची कोणती आवश्यकता आहे, ह्या गोष्टीची प्रायोरिटी ठरवून मी येणाऱ्या काळात काम करणार आहे. निश्चित. तुम्ही ओझर ताता विरोधकांचा उल्लेख केला. तुमच्या समोरचे जे विरोधक आहेत आजच्या निवडणुकीत, त्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे किंवा त्यांच्या काम करण्याची जी पद्धत आहे त्याविषयी काय मत आहे तुमचं? हे विरोधक आमचे मित्रच आहेत, परंतु आमचे जे विरोधी उमेदवार आहेत हे भाजपचे उमेदवार, यांच्यावर कोणत्याही राजकीय सगळ्या नेत्यांचा विश्वास राहिला नाही. खुद्द भाजपच्या नेत्यांचा, आमदाराचा सुद्धा यांच्यावर विश्वास नाही. कारण की यांची भूमिका कायम बदलत गेलेली आहे. यांनी कायम प्रत्येक वेळेस त्यांच्या स्वार्थासाठी वेगवेगळी भूमिका घेतलेली आहे. ते अतिशय मोठ्या घरातले आहेत, प्रचंड साधनसामुग्री आहे त्यांच्याकडं पूर्ण यंत्रणा आहे, परंतु त्यांना मूळ नागरिकांचे प्रश्न ते सोडू शकत नाहीत. आज ते वेगवेगळ्या पद्धतीने ह्या पाथर्डी शहरातल्या लोकांना आव्हान करत आहेत की मला मतदान करा, परंतु ह्या लोकांनी, सर्व नागरिकांनी त्यांचा 2.5 वर्षाचा काळ पाहिलेला आहे. कारण की 2.5 वर्ष 2011, 12, 13, 14 हे 2.5 वर्ष नगराध्यक्ष होते. काय केलं यांनी की त्यांच्या जवळचे जे बगलबच्चे आहेत ह्या बगलबच्च्यांना ठेकेदारीत आणलं, यांना कामं दिली, यांना म्हणजे जी चौकडी आहे ह्या चौकडीलाच फक्त त्यांनी लक्ष दिलेलं आहे. त्यांनी सामान्य लोकांचे प्रश्न मिटवलेले नाहीत. आणि 2011 पासूनच मला वाटतं की पाथर्डी शहरात खरी ठेकेदारीचा आणि भ्रष्टाचाराचा कार्यकाळ सुरू झाला. त्या काळात अनेक ठेकेदार ह्या समोरच्या उमेदवारांनी तयार केलेले आहेत. आजही ते त्यांच्याजवळ आसपास जे त्यांच्या चौकडीत आहेत हे सगळे त्यांचा प्रचार करणारे हे सगळे ठेकेदार आहेत. यांना परत ह्या माणसाला त्या खुर्चीवर बसवायचं आणि पुन्हा आपले घरं भरून घेण्यासाठी यांना खरं म्हणजे आज हे सगळे प्रचार करत आहेत. आणि सगळ्या ह्या पाथर्डी शहरातल्या लोकांना माहिती आहे की फक्त मुठभर ह्या ठेकेदारांसाठी, ह्या मुठभर लोकांसाठी यांनी ती 2.5 वर्षाची सत्ता वापरली. आज त्या सत्तेतून त्यांनी प्रचंड पैसा मिळवला. ह्या पैशातून आज त्यांनी आलिशान गाड्या घेतल्यात. अहो, ठेकेदारांच्या गाड्यांचे म्हणजे उद्घाटन, म्हणजे त्याला आपण म्हणतो की पूजा ह्या नगराध्यक्षांच्या हस्ते झालेल्या आहेत, नारळ फोडून. हो. आणि हे जे ठेकेदार आहेत हे प्रचंड एवढे संपत्ती यांनी गोळा केली आत्ता ह्या 10-12 वर्षात. हे ठेकेदार जर मुंबईला गेले तर ट्रायडंट हॉटेल आहे मुंबईतलं सगळ्यात फेमस, ज्याचं एका रूमचं भाडं 60,000 रुपये. ह्या हॉटेलला थांबतात. हा पैसा आला कुठून? हा कुणाचा पैसा आहे? हा जनतेचा पैसा. ह्या पाथर्डी शहराला यांनी असं ओरबडलेलं आहे आणि सामान्य नागरिकांना एवढी पिळवणूक केलेली. याच्यातून यांनी प्रचंड संपत्ती गोळा केली आणि तीच संपत्ती आता पुन्हा ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ते वापरणार आहेत आणि पुन्हा लोकांसमोर ते वेगळा चेहरा घेऊन आज मतं मागतायत. परंतु आज ह्या शहरातल्या लोकांनी यांना पूर्ण ओळखलेलं आहे की यांचा असली चेहरा काय हा यांनी आपल्या पाथर्डीतल्या जनतेने ओळखलेला आहे.
त्यामुळं मला असं वाटतं की यांचा जो डाव आहे हा डाव ही पाथर्डीतली जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. जसा उल्लेख केला प्रमुख विरोधक जे आहेत अभय आव्हाड, त्यांच्या उमेदवारीवर तुम्ही आक्षेप घेतला होता. हे नेमकं काय प्रकरण होतं, थोडं आम्हाला सविस्तर कळेल? हां, मी खरं म्हणजे सामान्य नागरिकांना मी आक्षेप काय घेतला खरं हे माहीत नाही, परंतु आज मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो. 2011-12, 12-13, 13-14 नगरपालिकेच्या कारभाराचा प्रत्येक वर्षी ऑडिट होतं. त्या ऑडिट रिपोर्ट त्याचा प्रसिद्ध होतो. सरकारी लोक याचं ऑडिट करतात, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 2011-12, 12-13, 13-14 ह्या काळातलं जे सरकारी ऑडिट झालेलं आहे नगरपालिकेचं, त्या ऑडिटमध्ये ह्या जो उमेदवार आहे माझ्यासमोरचा, ह्या उमेदवारावर धडधडीत त्यांच्या नावाने आक्षेप ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे आक्षेप कोणते आहेत की यांनी बाकीचा भ्रष्टाचार कसा केला हे तर जनतेला माहिती आहे, परंतु यांनी वेगवेगळे बिलं कसे काढलेत त्या नगरपालिकेतून हा मुद्दा त्याच्यामध्ये नोंदवलेला आहे स्पष्ट स्वरूपात. म्हणजे उदाहरणार्थ 2 व्हीलर गाड्यांचे नंबर देऊन 4 व्हीलर गाड्यांचे बिलं काढलेले आहेत आणि तो फार मोठा गंभीर मुद्दा आहे. आणि नगरपालिका जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये धडधडीत लिहिलेलं आहे की ज्या म्हणजे नगराध्यक्षांनी अनियमितता जर त्याच्या कारभारात आली तर त्याच्यावर जर ठपका ठेवला तर त्याला साधा फॉर्मसुद्धा भरता येत नाही. ओके, असं धडधडीत नगरपालिका ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे. आणि आज सत्तेच्या बळावर आज पालकमंत्री बसलेले आहेत, वर महसूल मंत्री बसलेले आहेत, यांनी संरक्षण देऊन म्हणजे खरं म्हणजे हा आमचा सगळ्यांचा आवाज दाबलेला आहे. आज जरी दाबलेला असला परंतु आज जनतेच्या दरबारात आम्ही न्याय मागणार आहोत. आणि मला असं वाटतं की ही पाथर्डीतली जनता, सुज्ञ जनता, ही 2 तारखेला यांना दाखवून देणार आहे की तुम्ही किती भ्रष्टाचारी आहेत. पाथर्डीतील नागरी समस्या असतील, ठेकेदारी वाढत चाललेली, त्यातून होणारा भ्रष्टाचार, पैशांचा वापर जसा तुम्ही उल्लेख केला, बळाचा वापर, सत्तेचा वापर किंवा गैरवापर तुमच्या मते, हे थोडंसं जरी आपण बाजूला ठेवलं, आता आपण विकासाकडे आलो, व्हिजनकडे जर बघितलं तर पाथर्डी शहराला विकासाकडे घेऊन जाण्यासाठी आज तुम्ही कोणतं व्हिजन ठेवलेलं आहे? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. पाथर्डीची जनता आमची, एकतर पाथर्डी शहर हे आपण ग्रामीणच म्हणू, फार मोठं शहर नाही आहे. ह्या शहराची व्यापारपेठ पण फार मोठी नाही आहे, निम शहर, परंतु एक निम शहर आहे. परंतु ह्या शहरात अनेक वर्षापासून इथं खूप पूर्वीपासून इथं एक सांस्कृतिक वारसा आहे. इथं आमचं शहर एक चांगल्या, ज्याला विचारवंत म्हणतो आपण, जे विचारी लोक ह्या शहरात राहतात, यांच्या सगळ्या लोकांच्या अपेक्षा नगरपालिकेकडून फक्त एवढ्याच आहेत की आम्हाला दररोजचं ज्या समस्या आहेत, दैनंदिन समस्या आहेत, एवढ्याच नगरपालिकेने सोडाव्यात. आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं, इथल्या व्यापाऱ्यांना आम्हाला संरक्षण पाहिजे. हे शहर वाढवण्यासाठी इथली व्यापारपेठ फुलली पाहिजे. ह्या पाथर्डीतल्या छोट्या छोट्या समस्या आहेत, मग त्या नळाच्या पाण्याच्या असतील, शुद्ध पाण्याच्या असतील, लाईटच्या असतील, गटारीच्या असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या लोकांना एक आधार देणारं, विश्वास देणारं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणारं असं एक नेतृत्व ह्या शहरात पाहिजे. कारण की आज अशी परिस्थिती झाली की ह्या शहरात जर एखादी समस्या उद्भवली तर ह्या समस्येचं निराकरण करणारं ह्या शहरात कोणतंही नेतृत्व राहिलेलं नाही. ह्या शहरात, ह्या तालुक्यातलं जे नेतृत्व आहे हे सामान्य माणसाचं प्रश्न यांच्या कानापर्यंत जात नाहीत, किंवा गेले तर ते सोडवले जात नाहीत. अशी एक नागरिकांची एक मागणी की आपले जे छोटे छोटे प्रश्न आहेत, व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत, हातावर पोट भरणाऱ्यांचे प्रश्न आहेत, इथल्या साध्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. एकतर ही नगरपालिका 2 खेड्यांनी मिळून ही नगरपालिका झाली. मग याच्यामध्ये आमची तनपुर्डे असन, हंडावळडी असन, हे अतिशय खेडे आहेत की ते त्यावेळेस ह्या नगरपालिकेत सामील झाले. नगरपालिका आमच्या तनपुरवाडीला कुठल्याही सुविधा देत नाही आहे,
परंतु सगळे नगरपालिकेचे टॅक्स त्यांना सगळे भरावं लागतात. निधी तिथं कमी जातो म्हणण्यापेक्षा जातच नाही. तिथले कोणतेही प्रश्न आजपर्यंत सुटलेले नाहीत. तसेच हांडळवाडीत सुद्धा, म्हणजे तुम्ही जर आता हांडळवाडीत जर गेले ना तर तुम्हाला असं वाटेल की हा नगरपालिकेचा भाग कसं काय. अतिशय वाड्यावस्त्यावर राहणारा माणसं, सगळे शेतकरी कुटुंब आहेत तिथं. नगरपालिकेच्या सोयीसुविधाकडं, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न हांडावडीतले प्रचंड मोठे आहेत, तनपुरवाडीतले मोठे आहेत. जर पिण्याचं पाणीच आपण जर पोहोचू शकलो नाही तर यांचे रस्ते, यांना गटारी, यांना लागणारे ज्या नगरपालिकेकडून ज्या अपेक्षित सुविधा आहेत ह्या येत नाहीत. परंतु ह्या नागरिकांना प्रचंड मोठा कर ह्या नागरिकांना द्यावा लागतोय. त्या बदलेत त्यांचं कुठलंही काम नगरपालिकेकडून होत नाही. हा असंतोष तनपुरवाडी आणि हांडवडे मोठ्या प्रमाणात आहे. निश्चित तुम्ही जे व्हिजन मांडताय आमच्यासमोर म्हणा, पाथर्डीच्या नागरिकांसमोर म्हणा, हे इम्प्लिमेंट करण्यासाठी म्हणा किंवा याची अंमलबजावणी करण्यासाठी तुमच्याकडे काय आज रोडमॅप आहे जो पाथर्डीच्या जनता ज्यावर विश्वास टाकू शकेल म्हणा, किंवा त्यांना ती खात्री वाटेल रोडमॅप दिसल्याशिवाय? कारण बऱ्याचदा असं होतं, राजकारणी आश्वासनं देतात, सत्तेत आल्यानंतर ती कामं बऱ्याचदा पूर्णत्वास जात नाहीत, किंवा उद्या तुमचे विरोधक म्हणतील की केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे, मग यांना निधी कुठून मिळणार. मग ह्या गोष्टी तुम्ही कशा मार्गी लावणार आहात? पाथर्डीतल्या जनता एवढी सुज्ञ आहे, त्यांना एक गोष्ट लक्षात आली. गेले 10-15 वर्ष त्यांनी ह्या भाजपच्या लोकांना सत्ता दिलेली. त्यांना एक लक्षात आलेलं आहे की त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे. आज बाहेर असं चित्र आहे की पाथर्डी शहरात कोट्यवधी रुपयाचे कामं आली, परंतु ते कामं सामान्य माणसासाठी झालेलेच नाहीत हे इथल्या नागरिकांना आता कळून चुकलेलं आहे. मी एक आश्वासित करू इच्छितो पाथर्डी शहरातल्या सर्व नागरिकांना की नगरपालिका ही अशी संस्था आहे की जिथं आपल्याला मूलभूत प्रश्न सोडवायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं इथला भ्रष्टाचार बंद करायचा आहे आपल्याला. तो भ्रष्टाचार कोणता आहे? ह्या नागरिकांना आज तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. शासनाचे घरकुल आलेत. ह्या घरकुलामध्ये गोरगरीब जनतेंना घरं बांधायचे. ह्या घरकुलामध्ये प्रत्येक हप्ता येताना नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला 10-15-20 हजार रुपये दिल्याशिवाय तो हप्ता वर्ग होत नाही. बापरे. अशी परिस्थिती. मग तुम्ही कुठेही जाऊन विचारा लोकांना की घरकुलाचे पैसे वर्ग होताना तुम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना किती पैसे दिले. बिचारे ते गरीब लोक आहेत, सामान्य लोक आहेत, त्यांना त्यांचं स्वप्नातलं घर तयार करायचं आहे, परंतु त्यांना असं वाटतं की जर आम्ही विरोधकांना सांगितलं तर आमचं सगळं काम थांबन, ते आम्हाला बोलत नाहीत. परंतु त्यांची काय पिळवणूक झाली ही त्यांनाच माहिती. लोकांना स्वच्छ पाणी पाहिजे, त्यांच्या जे काही समस्या आहेत, गटार असन, लाईट असन, ह्या मिटल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना एक आधार पाहिजे. ह्या शहरात कुठलीही समस्या जर उद्भवली आपल्याला तर आपल्या मागं कोणतरी एक उभा पाहिजे. मी एक आश्वासित करू इच्छितो ह्या सगळ्या जनतेला, आमच्या पाथर्डी नगरपालिकेतल्या सगळ्या जनतेला. तुम्ही जर तुमच्या आशीर्वादाने जर मला तुम्ही जर विजय केलं तर मी एक सांगू इच्छितो की ह्या पालिकेतला भ्रष्टाचार हा पहिला मी बंद करणार. मी जाहीर सभेत आमच्या नेत्यांना सगळ्यांना वचन दिलं, ज्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी भ्रष्टाचार करायचा त्यांनी आपापल्या बदल्या करून घ्या. कारण की मी तिथं आल्यावर तुम्हाला एकही रुपया खाता येणार नाही आणि तुम्हाला इथं एकही रुपया मी खाऊ देणार नाही. मी असं वचन सगळ्या जनतेला दिलेलं आहे. त्यामुळं माझं व्हिजन एकच आहे, ह्या लोकांच्या मूलभूत प्रश्नावर काम करायचं आहे. कारण की यांनी ह्या भाजपच्या लोकांनी जो विकास दाखवला आहे पाथर्डी शहरात, काय दाखवला आहे, काय विकास केला आहे, यातले ठळक तुम्हाला एक 4-5 मुद्दे सांगतो. सगळ्यात मोठी समस्या किंवा विकास हे दाखवतात. 245 कोटी रुपयाची योजना आमच्या शहरात काम चालू आहे गेले 6 महिन्यापासून. ती कोणती आहे? भुयारी गटार योजना.
ती गटार कशी आहे सगळ्या लोकांनी पाहिलं आहे. एक 6 इंची पाईप आहे, तो अख्खं शहर खोदलं आहे. आमचे नवीन झालेले रस्ते खोदलेत, ते रस्ते फोडलेत आणि त्या रस्त्यातून ती गटार चालली. ती गटार कशी आहे आजपर्यंत मी 15 वर्ष नगरपालिकेमध्ये नगरसेवक आहे. मी 15 वर्षापासून पाहतो की गटारी कशा होत्यात, गटार कशी केल्या जाती मी पाहतो. मी माझ्या राजकीय जीवनात मी 40-30 वर्षापासून राजकीय प्रवासात आहे. मी एक पाहिलं की अशी कोणती गटार आली नवीनच की जी 6 इंची पाईप खोदून 10-12 फूट आत खोलून ती गटार आपल्या शहरात सगळे रस्ते खोदलेत, वाडी वस्तीवर खोदलेत. मी एक तर 9 वर्षापासून लोकांच्या संपर्कात आहे. आजही मी प्रचारानिमित्त गेल्यावर मला हंडावडीत असे काही माणसं भेटले की त्यांनी सांगितलं की हे काय चाललं आहे, आमचे रस्ते भले 10-10, 20-20 फूट खोदतायत आणि त्याच्यात एक पाईप टाकतायत. तर मी म्हटलं ही अंडरग्राऊंड गटार आहे. म्हटलं ह्या गटारीचं काय होणार. ते म्हणले आम्हाला जर पिण्याचं पाणीच मिळत नाही तर आमचं पाणी गटारीत जाणार कसं. ही योजना अतिशय फसवी आहे, ही सगळ्या नागरिकांच्या लक्षात आलेली आहे. 245 कोटी रुपये हे पाण्यात जाणार आहेत आणि 245 कोटीचा निधी ह्या पालिकेला आला हे फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी. माझ्या मते फार तर फार एक 50 कोटीचं बी काम होणार नाही, परंतु 245 कोटीचे बिलं काढले जाणार, काही काढलेत. आणि नागरिक इथं विचारतात की ह्या आम्हाला गटारीची अनेक नागरिकांनी ह्या पाथर्डी शहरात हे गटारीचं काम बंद केलेलं आहे. कारण की आम्हाला ही मागणीच नाही आमची, हे काय करू राहिले तुम्ही. हे नागरिकांनी काम बंद केलं आहे. परंतु त्यांना अतिशय दमदाटीने हे जे ठेकेदार आहेत हे गुजरातचे ठेकेदार आहेत. बरं. म्हणजे ही जी एजन्सी आहे ही काम करणारी ही गुजरातची एजन्सी आहे आणि डायरेक्ट गुजरातची एजन्सीला हे काम दिलेलं आहे. नागरिकांना अजूनही कळाना. आम्ही अनेक वेळेस प्रश्न उपस्थित केले. तो आमचा एक लांडगे नावाचा शिव आहे इथं, ह्या शिवना अनेक वेळेस आम्ही विचारलं की ह्या 245 कोटी रुपये योजनेची गटारीचं तुम्ही काय करणार याचं उत्तर द्या. त्यांनी आम्हाला आजपर्यंत गेले 1 वर्षापासून आम्हाला उत्तर दिलं नाही. कधी सांगतात की तुमचं सांडपाण्याचं पाणी आम्ही जोडणार आहेत, कधी सांगतात की शौचालयाचं पाणी जोडणार आहेत त्या पाईपला, कधी सांगतात की हे सगळं पाणी शहराचं एका ठिकाणी आम्ही एकत्र करणार आहेत. त्या पाण्यापासून आम्हाला परत शुद्धीकरण करून परत ते पाणी शहराला वापरायचं. म्हणजे हा भ्रम तयार करतात ही सगळी भ्रम. ह्या सगळ्या लोकांना पाथर्डी शहरातल्या माहिती आहे की हे काही करणार नाहीत. हे फक्त पैसे आणि हे सगळे 200 कोटी रुपये ह्या सगळ्या लोकांच्या खिशात गेलेत. म्हणजे अधिकारी, सत्ताधारी, त्यांचे आका यांच्या सगळ्यांच्या खिशात हे पैसे गेलेत. आणि सामान्य जनतेला एक सांगू इच्छितो, 245 कोटी आपल्याला मिळाले म्हणजे हे आपल्याला पालिकेला ती योजना घेताना 10 कोटी रुपये रक्कम भरावं लागणार आहे आता येणाऱ्या काळात. आणि ती 10 कोटी रक्कम भरण्यासाठी आपल्या नगरपालिकेला आपली कुवतच नाही आहे. 10 कोटी कर्ज घ्यायचं आहे तेव्हा ती रक्कम भरायची. तशीच दुसरी योजना आहे नळ पाणी. पैठण धरण आपल्या हाकेच्या अंतरावर आहे. माझ्या मते एक 25-30 वर्षापासूनची एक योजना चालू आहे, ती थोडीशी कालबाह्य झाली. अनेक वर्षापासून ती योजना चालू आहे. आता नवीन योजना आपण समजा ठीक आहे मंजूर केली. ती नळ योजना फक्त 75 कोटी रुपयाची नळ योजना होती ज्यावेळेस त्याचं एस्टिमेट झालं. पण ह्या सत्ताधाऱ्यांना, ह्या सगळ्या यांच्या वरच्या नेत्यांना ह्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार करायचा होता म्हणून त्यांनी ती योजना थांबवली. मग ते एस्टिमेट थांबवलं. 75 कोटीवरून ते एस्टिमेट केलं त्यांनी थेट. आजचं एस्टिमेट आहे 95 कोटी रुपये. 75 कोटीवरून ते नेलं त्यांनी 95 कोटी रुपयेपर्यंत. का थांबवलं हे सगळं. 75 कोटीची योजना तुम्ही 95 कोटीपर्यंत का नेली. ह्या सगळ्या मधल्या काळामध्ये तुम्ही नागरिकांचा वेळ का घातला. आज तुम्ही म्हणता ना की आम्ही 1 दिवसाआड पाणी देऊ, दररोज पाणी देऊ.
आजही शेवगावची योजना आणि पाथर्डीची योजना, शेवगाव शहराची योजना आणि पाथर्डीची योजना ही संगत चालू झाली. शेवगाव शहराच्या योजनेचं आत्ता काहीतरी 4-5 दिवसापूर्वी टेस्टिंग झालं हं. नळ योजनेचं. हो. त्या टेस्टिंग अख्खं फेल गेलं आहे, अख्खं फेल गेलं आहे. म्हणजे शेवगाव शहराची नळ योजना पाण्याची पिण्याच्या आणि पाथर्डी शहराची पिण्याच्या पाण्याची योजना ही फेल गेलेली असं छाती ठोकपणे मी सांगतो. कारण की ह्याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला आहे की मला वाटतं की ते पैठणून पाणीच पाथर्डी येतं का नाही ही शंका आहे सगळ्या नागरिकांना. त्यामुळं अशा इतक्या बरबटलेल्या भ्रष्टाचार इतका जबरदस्त झाला याच्यात की यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा किंवा यांना जनतेचं काही कळवळा नाही. आज भाजपचे नेते फार हवेत गेलेत. प्रचंड त्यांचं विमान इतकं वर गेलंय की त्यांना जो खाली सामान्य नागरिक आहे ह्याचा आवाजच त्यांच्यापर्यंत जात नाही आहे, ते ऐकूच येत नाही आहे त्यांना. त्यामुळं हे सगळं पाथर्डी शहरातल्या जनतेला माहिती आहे. आणि मला असं वाटतं की ते ह्या 2 तारखेला इतका असंतोष आहे, इतकं लोकांची नाराजी 2 तारखेच्या निकालात 3 तारखेला जो निकाल आहे त्यातून यांना कळन की यांनी काय केलेलं आहे. तुम्ही आत्ता जो उल्लेख केला भ्रष्टाचारी जे अधिकारी असतील, ठेकेदार असतील, टक्केवारीवाले असतील, यांच्या हक्कांना सुद्धा त्याचा हिस्सा जातो. आका शब्द सध्या महाराष्ट्रात ट्रेंडिंग आहे. तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे? जे भ्रष्टाचाऱ्यांना अभय देतात असे आका की दुसऱ्या कुणाकडे? असं असतं की एखादं कुटुंब असतं, त्या कुटुंबाचा प्रमुख कसा आहे, त्याची नियत कशी आहे त्याच्यावर ते कुटुंब चालत असतं. बरोबर. आमच्या तालुक्याचं जे नेतृत्व करणारं कुटुंब आहे त्यांची नियत आत्ता लोकांच्या लक्षात आलेली. त्यामुळं त्यांचं अभय ह्या लोकांना आहे हे लोकांना माहिती आहे. अनेक शहरातले लोक, जाणकार लोक, बुद्धिजीवी लोक त्यांच्याकडे जातात, त्यांच्याकडं विनवणी करतात, प्रश्न मांडतात. त्यांचं ऐकण्याऐवजी ठराविक जी चांडाळ चौकडी आहे यांचं ऐकून ते निर्णय घेतात. आज पाथर्डी नगरपालिकेचे भाजपची जी तिकीट वाटप झालं आहे नगरसेवकांचं, हां याच्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यांच्या लक्षात आलं ना. सर, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड विचारतोय की आता आम्ही शहरामध्ये फिरलो तुमच्या पाथर्डीमध्ये. इथं म्हणजे आम्ही इतर शहरांमध्ये जेव्हा फिरतो तेव्हा असं दिसून येतं की नागरी समस्यांवर लोक बोलतात. रस्ते, पाणी, गटार, वीज, रोजगार. पाथर्डीत जरा आम्हाला एक वेगळा प्रकार असा जाणवला आहे की इथं ठेकेदारी आणि भ्रष्टाचारावर लोक जास्त बोल राहिलेत आणि कुठंतरी नागरी समस्या सेकंडरी त्यांच्या सोडावं. म्हणजे जनतेचं म्हणणं आज असं आहे की तुम्ही हे भ्रष्टाचारी आणि ठेकेदारी पहिली थांबवा, नागरी समस्या थोड्या उशिरा सुटल्या तरी चालेल. पाथर्डीत एवढं काय ठेकेदारी आणि भ्रष्टाचाराचं समीकरण झालं आहे? हा लय म्हणजे खरंच तुम्ही नाही का हे लोकांच्या मनातलं जे आहे ते तुम्ही विचारलं आता. पाथर्डीतल्या जनतेचं असं म्हणणं आहे की हजारो कोटी रुपयाचे आकडे तुम्ही आम्हाला दाखवू राहिले विकासाचे. हां. अरे पण आमच्या लाईटच्या खांबावरचा बल्ब बदलायचा आहे तो 200 रुपयाचा. तो बल्ब तुम्ही 10-10 महिने तुम्ही फोन करतेत, नगरसेवक करतेत, सामान्य माणसं करतेत, हे बदलता येईना तुम्हाला. आमच्या गटारीच्या छोट्या छोट्या समस्या आहे. तुम्हाला एक सांगतो, आता ते पाथर्डीतल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. आमची जी मुख्य व्यापारपेठ आहे ना, व्यापारपेठ, त्या व्यापारपेठेमध्ये आमचे पत्रकार मित्र आहेत उमेश मोरगावकर, यांच्या दारातली जी गटार आहे ना, गटार ही गेले 5 वर्ष झाली फुटलेली आणि त्याच्यातून पाणी, गटारीचं पाणी अख्ख्या पेठेमधून वाहत आहे. 5 वर्षापासून? 5 वर्षापासून वाहत आहे. अनेक लोकांनी त्याच्यावर, पेठेतल्या लोकांनी सांगितलं की अनेक गोष्टी करा, हे करा, ते करा. त्या गटारीचं पाणी जे पेठेत वाहत आहे हे सुद्धा बंद करायचं काम किंवा हे गटार दुरुस्त करायचं काम हे सत्ताधारी करू शकले नाहीत. त्या व्यापारी पेठेतल्या लोकांना सकाळी सकाळी त्यांचे दुकाने उघडायला जाताना त्या पाण्यातून, चिखलातून पाय वर करून
त्या गटारीच्या पाण्याचे पाय भरून त्यांच्या दुकानी उघडायची वेळ आलेली आहे. आणि आजपर्यंत आजतागत तो प्रश्न मिटलेला नाही. मग लोकांचं म्हणणं आहे की बाबा अरे आम्हाला काय पाहिजे, आम्हाला चांगलं पाणी पाहिजे, आमच्या जे दिवाबत्ती लाईट ती पाहिजे, आम्हाला गटारी चांगल्या पाहिजे. तुम्ही काय करू राहिलेत सत्ताधारी? आज एक प्रश्न मी सांगतो की नवीन इमारत भलं मोठं एकदम पॅनलिंग केलं आहे, खूप मोठी इमारत बांधली, खूप विकास झाला असं दाखवले जाते. आज जी ही इमारत बांधलेली ह्याच्यामध्ये इतका मोठा प्रचंड भ्रष्टाचार ह्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. हा जे लांडगे नावाचे शिव आहेत यांची मुदत संपून जवळजवळ 1 वर्ष झालं आहे. त्यांची बदली खरं म्हणजे 1 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होती, परंतु त्यांची बदली झाल्यावर स्पेशल बाब वरती मंत्रालयात बसून इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्यांचं बदली कॅन्सल केली आणि त्यांना मुदतवाढ दिली. का मुदतवाढ दिली? येऊ दे ना दुसरा शिव, तो काहीतरी चांगलं करीन ना. परंतु नाही, यांना काय करायचं आहे, ह्या मुख्याधिकाऱ्यांनी हा जो भ्रष्टाचार केला आहे स्वतः खाल्ला आहे, नगरसेवक नगराध्यक्षांना दिला आहे, वरती दिला आहे, हे परत बिलं काहीतरी पेंडिंग आहेत म्हणून परत त्याची बदली कॅन्सल केली. असं कोणतं प्रेम आलं ह्या लांडगेशी? हा जो लांडगे शिव आहे ना त्याचं नाव लांडगे आणि त्यांनी लांडग्याप्रमाणे आमच्या शहराला असं तोडलेलं आहे पूर्ण. गेली 4-5 वर्ष झाले हा माणूस ना कोणत्या गल्लीत आला, ना कोणत्या वस्तीवर गेला, ना कोणत्या नागरिकामध्ये गेला, ना त्यांनी एखादा प्रश्न काही त्याची समस्या आहे अतिशय गोड गोड बोलून हसून खेळून, त्याला माहिती आहे की मला संरक्षणवरती आहे, मला सगळे सांभाळणारे आहेत, त्यामुळं त्याला कोणती भीती नव्हती. ह्या माणसाने आमच्या शहराला एवढं ओरबाडलं आहे की हे सगळ्या जनतेला माहिती. नवीन इमारत झाली, त्या इमारतीमध्ये पॅनलिंग केलं आहे, ते 86 लाख रुपयाचं पॅनलिंग आहे. ते पॅनलिंग पहिल्याच पावसात वादळात उखडून पडलं. नंतर सौर बसवलेलं आहे ऊर्जेचं तिथं वरती, पहिल्याच पावसात ते उडून गेलं. ती इमारतसुद्धा खरं म्हणजे विटेमध्ये बांधायला पाहिजे, पण ते प्युअर ब्लॉक ठोकळ्यामध्ये बांधलेली. फक्त बाहेरून त्याला सजवलं आहे. त्यामध्ये फर्निचर जे केलं ते 2.5 कोटी रुपये त्याच्यावर खर्च केलेत. 2.5 कोटी रुपयामध्ये फर्निचर केलं. एक दरवाजा 60-60 हजार रुपयाचा आहे. बापरे. आम्ही आत्ता खाजगी दुकानदारांना विचारलं तर ते म्हणे फार तर फार हा 10,000 दरवाजे व्हायला पाहिजे. तो दरवाज्याचं बिल 60,000 रुपये काढलेलं आहे. 6 पट. 6 पट बिलं जास्त काढलेत, कारण विचारणारं कोणीच नाही. ते पण फक्त दरवाजात. एका दरवाज्यात. आणि जे मटेरियल वापरलंय ते मटेरियल 1-2-3 वर्षाच्या पुढे टिकणार नाही. त्याचं वरचं फॉर्मायक असो, त्यातलं आतलं काय जे हे असेल, हे टिकणारी कोणतीच गोष्ट त्या माणसाने केली नाही. फक्त दिसन कशी तात्पुरती अशी त्या माणसाने केली. त्या इमारतीमध्ये एक लिफ्ट बसवली. त्या लिफ्टचं काम खरं म्हणजे टेक्निकल त्या लिफ्टवाल्याकडे गेलं पाहिजे, जे लिफ्टचे कामं करतात. बरोबर, त्याचे वेगळे ठेकेदार असतात किंवा काम करणारे लोक, काम करणारी वेगळी एजन्सी असते. हो. हे काम कोणी केलंय? आमच्या इथल्या सिव्हिल इंजिनियरनी केलंय, की ज्याचं कामच नाही, ज्याला लिफ्टिंगचा काही अनुभव काहीच माहिती नाही त्याला. आजही ती लिफ्ट चालू झाली नाही. आम्ही आता फॉर्म भरताना पहिल्या वेळेस त्या इमारतीमध्ये गेलो. इतका मोठा भ्रष्टाचार त्या फर्निचरमध्ये केलाय, अक्षरशः भुसा भरलाय त्या सगळ्या इमारतीत. ते फार काळ, मला वाटतं ते 2-3 वर्षाच्या पुढे ते सगळं टिकणार नाही. त्या इमारतीमध्ये त्यांनी अनेक गोष्टी केल्या, ज्या फर्निचर असन, तिथली लिफ्ट असन, तिथलं रोड असतील बाजूचे, तिथल्या अनेक सुविधा असतील, ह्या फक्त तकलदी केल्या. याच्यामध्ये मोठा बांधकामापासून तर आज इमारत पूर्ण करेपर्यंत एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. त्याच्यातले हे सगळे कागद मी गोळा केलेले ते सगळे तुम्ही सोबत घेऊन आलात. हा, येणाऱ्या काळामध्ये एक भ्रष्टाचार यांचा असं बाहेर काढणार आहे. आणि पाथर्डी नगरपालिकेचा दरवर्षी ऑडिट होतं. तो ऑडिट रिपोर्ट दरवर्षी प्रसिद्ध होतो. आजपर्यंतच्या
ह्या 9-10 वर्षाच्या काळामध्ये जे ऑडिट झालं नगरपालिकेचं आमचं, त्याच्यामध्ये जवळजवळ 200 दोष ऑडिटरनी लेखी स्वरूपात आमच्या नगरपालिकेचे काढलेले आहेत. बरं. फक्त एकच दोष आमच्या जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत भाजपचे, त्यांच्यावर मी आक्षेप घेतला. त्याच्यावर आज 4 दिवस रणकंद माजले. तर असे 200 दोषारोप ऑडिटरनी ह्या सगळ्या ऑडिटमध्ये नेमलेले आहेत. जर हे दोषारोप जर म्हणजे जर आता आमची सत्ता आली ना, तर आम्ही याच्यावर परत एकदा ऑडिट करणार आहेत. फक्त ठेकेदारांची बिलं देण्यासाठी यांनी कर्ज घेतलंय नगरपालिकेकडं, नगर शासनाकडून वेगवेगळ्या खेडखाली, फक्त ठेकेदारांची बिलं देण्यासाठी. मी एक जाहीर आव्हान करतो या पातळी शहरातल्या लोकांना, जर तुम्ही मला ही संधी दिली तुमची सेवा करण्याची, तर हे जे आत्तापर्यंत जे पोचलेले सगळे बोके आहेत ना, ह्या बोक्यांना जेलमध्ये घातल्याशिवाय मी राहणार नाही. कारण की आज जर हे सगळे कामाच्या जर चौकशा झाल्या, जेवढे पातळी शहरात झाले, ह्या जर चौकशा केल्या ना, तर हे ठेकेदारी जेलमध्ये जाऊन बसणार आहेत, अक्षरशः जेलमध्ये जाऊन बसणार आहेत. आणि काय केलं यांनी फक्त ह्या शहराला ओरबाडायचं काम केलं. एवढा मोठा भ्रष्टाचार आजपर्यंतच्या इतिहासात आमच्या ह्या तालुक्यात कधी झाला नव्हता. एवढा भ्रष्टाचार ह्या नगरपालिकेत झालेला आहे. आणि त्याचं सगळं दप्तर माझ्याकडे आहे. वेळोवेळी मी ते तर माझ्या भाषणात सांगणार आहे. परंतु जर मी ही मला संधी लोकांनी जर दिली, तर सगळ्यात पहिला मुद्दा ह्या भ्रष्टाचाराला मी जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही, असं आश्वासन मी या नागरिकांना देतो. इतके मुद्दे आहेत. आमच्या शहरामध्ये मुंढे कॉम्प्लेक्समध्ये एक अभ्यासिका तयार केली. त्याच्यावर प्रचंड खर्च करण्यात आला. 5 वर्ष झालेत ती अभ्यासिका तयार झालेली. ती अभ्यासिकेचं अजून कुलूपच उघडलं नाही आहे सत्ताधाऱ्यांनी. बरं. हा माझा तालुका, हे माझं शहर, हे इथं राहणारे नागरिक, हे शेतकरी कुटुंबातले आहेत, सामान्य माणसं आहेत. आमचे हे जे मुलं आहेत, हे आमचे मुलं, यांना पर्याय एकच आहे, नोकरी करणे किंवा शेती करणे किंवा ऊस तोडायला जाणे. जे मुलं शिकतायत, ह्या तालुक्यातले सगळ्यात जास्त अधिकारी झालेले आहेत. आपल्या सगळ्याला माहिती आहे, अधिकाऱ्यांचा तालुका होता. अधिकाऱ्यांचा तालुका आहे. आजही ह्या तालुक्यातले सगळ्यात जास्त शिक्षक ह्या पूर्ण महाराष्ट्रात आपल्या तालुक्यातले आहेत. हे मुलं अभ्यास करण्यासाठी वेगळ्या खाजगी अभ्यासिकेमध्ये जातात. यांनी असं स्वप्न दाखवलं की आम्ही अभ्यासिका तयार करतो. 5 वर्ष झाले मुंडे कॉम्प्लेक्समध्ये अभ्यासिका तयार झाली. ती एका ठराविक खाजगी संस्थेच्या नावाने यांनी चालू केली. अजूनही तिचं कुलूप उघडलं नाही. एकाही माझ्या सामान्य तरुणाला किंवा आमच्या विद्यार्थ्याला तिथं जाऊन अभ्यास करता आला नाही. कशाला बांधली, कशाला खर्च केला लाखो कोट्यवधी रुपये, आणि तुमचा हेतू काय? आमचे मुलं शिकू नयेत, आमचे मुलं परत ऊस तोडायला जावेत, आमचे मुलं परत तिथंच त्या याच्यात राहावेत. काय हेतू आहे? तुम्ही तर दाखवताना असे स्वप्न दाखवतात की आम्ही असं करणार आहे तरुणासाठी. तर अहो, एक अभ्यासिका केली, त्याचं दार 5 वर्ष झाले तुम्ही उघडलं नाही. असे अनेक मुद्दे आहेत. एक मुद्दा असा आहे, 1 कोटी रुपयाची गटार आमच्या म्हणजे भारतातल्या इतिहासातलं एक मोठं हास्यास्पद उदाहरण आहे. नदी पात्रात गटार बांधली 1 कोटी रुपयाची. नदी पात्रात, मुख्य नदी पात्रात, पातळी शहरामध्ये. आजही तुम्हाला मी जाऊन ती दाखवू शकतो. आणि सगळ्या पातळी शहरातल्या त्यावर आम्ही वेगळे आंदोलनं केलेले आहेत. वेळोवेळी आम्ही त्यावर आवाज उठवलेला आहे. पण ह्या सत्तेच्या, ह्या त्यांच्या दबावाच्या याच्यात आमच्या त्या सगळ्या गोष्टी दाबल्या गेलेल्या आहेत. परंतु जनतेच्या मनात ती सगळ्या गोष्टी आहेत. 1 कोटी रुपयाची गटार नदी पात्रात बांधली, ज्याचा काडीचाही उपयोग नाही. जेव्हा आम्ही आंदोलन केलं, शिवोंना विचारलं की हे काय प्रकार आहे, तर शिव आम्हाला एवढं पटवून सांगितलं की ही गटारीतलं पाणी परत वळवणार, आपण परत त्याच्यावर शुद्धीकरण करणार. जशी आता 245 कोटीची योजनेचं जे गणित सांगतात ना, तसंच त्या 1 कोटीचं जे कोटी गटारीचं गणित सांगितलं होतं. आणि त्याला आज जवळजवळ 3-4 वर्ष झाले. बरं. मग जशी ती गटार फेल गेली, 1 कोटी रुपये हा टॅक्स
तुमच्या आमच्या खिशातून जातोय, जनतेच्या सामान्य लोकांच्या खिशातून जातोय. शेकडो कोटी रुपयाचे भ्रष्टाचार किंवा जे चुकीचे काम आहेत हे आपल्या पैशातून जातात. हे नागरिकांचे पैसे आहेत, परंतु ह्या सगळ्या लांडग्यांनी, ह्या सगळ्या भ्रष्टाचारी लोकांनी हे स्वतःच्या खिशात घातलेले आहेत. त्यामुळं अनेक मुद्दे आहेत. रस्ते तोडले. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक सांगतो. हे पाथर्डी शहर एक थोडंसं आमची नगरपालिका क वर्ग नगरपालिका आहे. खेड्यामधलं एक खेडच म्हणू आपण. परंतु ठीक आहे, नगरपालिका झाली. आम्हाला असं वाटलं की नगरपालिका झाल्यावर इथं चांगल्या सुविधी नागरिकांना मिळतील. पण आज अशी परिस्थिती आहे इथल्या शहरातल्या लोकांची. जे काही लोक इथं वास्तवाला येतात त्यांना बिचाऱ्यांना बांधकाम करायचं असतं. ते बांधकाम परमिशनला नगरपालिकेत जातात. तिथला नगरपालिकेचे इंजिनियर बांधकाम परमिशन देताना त्या नागरिकाला असं समजतो की हा म्हणजे याला किती वरबाडू आणि याचं किती लुटून घेऊ. बांधकाम परमिशन घेताना त्याला इतकं आडून परमिशन दिल्या जाते आणि 1,00,000-2 लाख रुपये घेतल्याशिवाय बांधकाम परमिशन या शहरात मिळत नाही. बापरे. हे मी नाही बोलत, हे मला लोक सांगतायत आणि सगळ्या जनतेला माहिती आहे. बांधकाम बिचाऱ्यांनी केलं कसं तरी, कर्ज काढून बँकेचं कर्ज घेतलं, बांधकाम केलं. तर बांधकाम पूर्ण झाल्यावर बँकेचे सगळे नियम पूर्ण करण्यासाठी त्याला एक कंप्लिशन सर्टिफिकेट लागतं. बरोबर. आता बांधकामाचा प्लॅन त्या माणसाने सबमिट केला नगरपालिकेमध्ये. ज्यावेळेस कंप्लिशन घ्यायला गेल्यावर इथले इंजिनियर परत येतात. तुम्ही जे बांधकाम प्लॅन आम्हाला सादर केला त्याप्रमाणे तुम्ही केलं नाही, तुमचं 1 फूट इकडं वाढलंय, बरं, 2 फूट तुम्ही इकडं वाढवलंय, तुम्हाला कंप्लिशन देता येणार नाही. म्हणजे अडवणूक करतायत. आणि मग काय करायचं की मग एक एजंट आहेत यांचे सगळे नगरपालिकेत. तुम्हाला कंप्लिशन घेऊन देतो, तुम्हाला सगळं पूर्ण करून देतो, तुमची किती रुपये द्यायची तयारी आहे. मग तो एजंट काय करतो, त्या अधिकाऱ्याला भेटतो की समोरची पार्टी आपल्याला 1 लाख रुपये द्यायला तयार आहे, 2 लाख रुपये द्यायला तयार आहे. आणि मग त्यांचं बार्गेनिंग ठरतं आणि ह्या लोकांना अक्षरशः पिळून त्यांच्याकडून पैसे घेऊन बांधकाम कंप्लिशन दिलं जातं. अनेक शहरातल्या लोकांना हा अनुभव आलेला आहे. मी जे बोलतो हे छाती ठोकपणे बोलतो, हे सगळ्यांना अनुभव आलेला आहे. मग तुमचं बांधकाम कंप्लिशन तुम्हाला पैसे दिल्यावर कसं काय सर्टिफिकेट मिळतं? आज जर शहरातले सगळे कंप्लिशन काढले किंवा परवानग्या काढल्या तर तुम्ही खरंच काम केलेलं आहे का? मी ह्या सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्याला एक गोष्ट सांगू इच्छितो. जर ह्या जनतेने मला जर संधी दिली हे काम करण्याची, तर ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना एक मी त्याविषयीच भाषणातून सांगितलं, तुमच्या बदल्या इथून करून घ्या, तुम्हाला सोडणार नाही, तुमच्या चौकशा लावणार, तुमचा सगळा भ्रष्टाचार बाहेर काढणार. तुम्ही जे आमच्या पातळीतल्या जनतेचं जे रक्त पिलेत ना, तुमचं व्याजासहित वसूल करणार. तुम्ही इथून बदल्या करून घ्या, नाहीतर ह्या जनतेची माफी मागा आणि तुम्ही जे केलेलं आहे ना याची उतराई करा. ही जो भ्रष्टाचार केला ना, ह्या जनतेला सगळा माहिती. मी ह्या शहरातल्या जनतेला एक सांगू इच्छितो, ह्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला जे लुटलेलं आहे गोरगरिबाला, अहो बिचाऱ्यांना 2-2, 2.5 लाख रुपये, 3 लाख रुपये शासनाचे यायचे, त्याच्यातही 5-50 हजार रुपये तुम्ही खाता. अरे लाजा वाटल्या पाहिजे रे तुम्हाला. अरे त्यांचं रक्त प्याता, त्या बिचाऱ्यांचं स्वप्नातलं घर होतंय त्याच्याहून पैसे घेता. अरे शौचालय बांधायचे त्याच्याहून पैसे घेता. अहो तुम्ही ठेकेदाराला तर मोठं केलंच. अरे आमच्या सगळ्या नागरिकांना अहो साधे दाखले असतील, उतारे असतील, काढायला गेलं का अधिकारी नीट बोलत नाहीत. कारण काय याचं धाक नाही ना मुख्याधिकाऱ्याचं धाक आहे. मुख्याधिकारीच भ्रष्टाचारी आहे. तो काय बोलणार अधिकाऱ्याला? अधिकाऱ्याला वाटतं की वरचा घेतोय, वरच्याला वाटतंय आपला वरचा घेतोय, खालच्याला वाटतं आपला खालचा घेतोय. कोण बोलन? साखळी बनली. कोण बोलन आणि जनतेचे प्रश्न कोण मांडेल? हे सगळं आमच्या शहरातल्या लोकांना माहिती. त्याच्यामुळे मी जे बोलतोय हे सगळ्या लोकांना माहिती आहे की मी काय बोलतोय आणि त्यांच्या मनात जे ते मी बोलतोय, कारण मी पूर्ण जनतेशी चर्चा करून आलेलो आहे. समोरचे जे विरोधी उमेदवार आहेत, आमदार पुत्र आहेत,
शिक्षण सम्राट आहेत, पालकमंत्री, स्थानिक आमदारांचा त्यांच्यावर हात आहे. आपलं मार्गक्रमण कसं होणार? आपल्यावर कुणाचा हात आहे? किंवा आता ह्या ताकदीला आपण कसं उत्तर देणार? मी ह्या नगरपालिकेला आमचे नेते प्रतापकाका ढाकणे आणि खासदार लोकनेते निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली मी ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे. जरी माझ्यासमोर अतिशय बलाढ्य उमेदवार आहे, तुम्ही म्हणले तसं ते खरं आहे. माझ्या मागं जी ताकद आहे ही माझ्या शहरातल्या सामान्य नागरिकांची ताकद आहे. मी ह्या सामान्य माणसाच्या ताकदीवर मी आज ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि माझे नेते आहेत यांच्या भरोश्यावर मी ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे. मी एक सांगू इच्छितो, मला ह्या पाथडीतल्या जनतेला एक माझा प्रश्न आहे की तुम्हाला पिंजऱ्यातला पोपट नगराध्यक्ष करायचा की तुमच्या दारात येऊन तुमचे प्रश्न मिटवणार नगरसेवक करायचा, हा निर्णय घ्यायची वेळ आता ह्या शहरातल्या नागरिकावर आलेली आहे. सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे की तुमच्या हाकेला धावून येणारा, तुमच्या सुखदुःखात येणारा, तुमचे प्रश्न सोडवणारा माणूस कोण आहे हे आज तुम्हाला ओळखावं लागेल. नाहीतर आज आपण जर फसलो तर पुन्हा आपण जे इथून मागं जे फसलेलो आहोत, पुन्हा आपली ती फसवणूक होईल आणि आपल्या ह्या येणाऱ्या काळात आपल्याला याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल. आज ह्या उमेदवाराचे वडील माझे आमदार आहेत 5-10 वर्ष. यांच्याकडं मोठी एक शिक्षण संस्था आहे, यांचं मोठं साम्राज्य आहे. हे माझ्यापेक्षा फार प्रचंड मोठी आर्थिक यांची कुवत आहे. यांच्याकडं यांच्या संस्थेवर काम करणारा भरपूर मोठा स्टाफ आहे. आजही सगळ्या गल्लीबोळात जर तुम्ही फिरले तर यांचा प्रचार कोण करत आहे? यांच्या संस्थेवर असणारे सर्व कर्मचारी, शिक्षक हे लोक गल्लीबोळात फिरत आहेत. त्या बिचाऱ्यांना पुस्तकं दिलेत हातात, पॉम्पलेट दिलेत आणि त्यांना वाटायला लावतात. खरं म्हणजे मला वाईट वाटतं, हे जे कर्मचारी आहेत किंवा हे जे सगळे त्यांच्या संस्थेवरचे सगळे लोक आहेत, यांचं काम त्या संस्थेवर ज्ञानदानाचं आहे, लोकांना शिकवण्याचं आहे. परंतु ते बिचारे ते निम्मे मतं मला देणार आहेत. त्या संस्थेवरचे 60% लोक मला मत देणार आहेत. कारण का की त्यांना दबाव आहे, त्यांनाही पिळून घेतलं जातं आहे, त्यांनाही दम दिला जातो, प्रेशरमध्ये घेतलं जातं आहे. त्या बिचाऱ्यांना नोकऱ्या करायच्यात. मला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही. माझ्या मनात जर वाईट असतं तर मी वेगळा प्रयोग केला असता, पण मी त्यांना काही बोलणार नाही. त्यांनी त्यांचं काम करावं. त्यांच्या मनात काय आहे मला माहिती. यंत्रणेचा वापर प्रचंड चालला आहे. आज जो मी आक्षेप घेतला होता त्याच्यावर इथल्या प्रांत अधिकाऱ्याला 8 घंटे लागले निर्णय द्यायला आणि न्यायालयात सुद्धा किती दबाव आला किंवा काय गोष्टी घडल्या हे सगळ्या लोकांना माहिती. ह्या उमेदवाराचं सगळं कुंडली ह्या शहराला माहिती. हा उमेदवार लोकांच्या सुखदुःखात आहे का? हा उमेदवार ह्यांनी आत्तापर्यंत 2.5 वर्ष जेव्हा कार्यकाळ मिळाला तर काय व्हिजन दिलं आहे शहरातलं? एखादं काम दाखवा मला. 2011-12 ज्या काळात ते नगराध्यक्ष होते त्या काळातलं एखादं काम दाखवा की बुवा मी हे शाश्वत काहीतरी केलं आहे, मी काहीतरी 10 युवकांना काहीतरी रोजगार मिळवून दिला आहे, किंवा मी काहीतरी ह्या शहरासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण केलं आहे. काही नाही. काय केलं आहे ह्या उमेदवारांनी? ह्या उमेदवाराच्या अवतीभोवती जे ठेकेदार चौकडी आहे, आज तेच त्यांच्या मागं गाडी घेऊन फिरतात, पांढरे कडक कांजीचे कपडे घालून, मोठमोठाले साखळदंडाचे सोन्याचे लाकीट घालून यांच्या मागं जे ठेकेदार फिरतात ना, यांनी फक्त जनतेला ओरबडण्याचं काम केलेलं आहे. आणि ह्या ठेकेदाराचा सरदार हा उमेदवार आहे माझ्यासमोरचा. आणि आजही प्रचार कोण करतं ह्या उमेदवाराचा? प्रचार करतेत त्यांचे कर्मचारी, प्रचार करतेत ज्यांना ह्या माणसाला सत्तेवर बसवायचं आहे. आणि सत्तेवर बसून काय करायचं आहे? पुन्हा एकदा परत यांना ठेकेदारी करायची. म्हणजे 25 लाखाचं काम, 50 लाखाचं काम, 1 कोटीचं काम, 10 कोटीचं कामं घ्यायची. आत्ताच यांच्या पुढं काय हे उमेदवार निवडून आल्यावर किती कामं घ्यायची हा आत्ता हिशोब त्यांचा चालला आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की समोरच्या उमेदवारावर मी काय खालच्या पातळीवर टीका करणार नाही. ती माझी संस्कृती नाही. माझ्यावर वेगळे संस्कार आहेत. मी खूप काही बोलू शकतो. काय तुम्ही युवकांना काय दिशा दिलेली आहे किंवा तुम्ही त्यांचं काय भविष्य घडवलेलं आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे. किती लोकांना
फसवलेलं आहे, किती लोकांना तुम्ही स्वप्न दाखवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहेत. हे सगळे माझ्याकडे लोक येऊन सांगतात. मला त्या खोलात जायचं नाही, मी वैयक्तिक गोष्टीवर बोलणार नाही. पण एक गोष्ट सांगतो की ह्या माणसाची नियत समोरच्या उमेदवाराची आणि ह्या माणसाचं राजकीय करिअर ह्या सगळ्या लोकांना माहिती. हा माणूस ना कोणत्या नेत्याचा झाला, ना कोणत्या मतदाराचा झाला, ना कोणत्या जनतेचा झाला. कारण की 2 मिनटं हसून बोलणं, 2 मिनटाचं फक्त गोड गोड छान छान सगळ्यांना पटन असं दाखवणं. परंतु हा माणूस फक्त श्रीमंत माणसाचं नेतृत्व करणारा, ठेकेदाराचं नेतृत्व करणारा, धनधानग्यांचं नेतृत्व करणारा हा माणूस आहे. हा सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत हे ऐकून घ्यायची किंवा समजण्याची मला जे राजकारण कळतंय ही कॅपॅसिटी ह्या उमेदवाराची नाही. एक थोडासा आता हलका फुलका कौटुंबिक प्रश्न विचारतो. सौभाग्यवती सुद्धा नगरसेवक होत्या पूर्वी आणि आता सुद्धा त्या निवडणुकीसाठी उभ्या आहेत. घरात कोण होम मिनिस्टर आहे खरं सांगायचं तर? कारण तुम्ही ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराची प्रकरणं काढताय, बाहेर तर बॉस अर्थात तुम्ही आहात, घरामध्ये कोणाची चलती आहे जास्त? हा खरं म्हणजे माझी जी पत्नी आहे ती आता नगरपालिकेला खाली नगरसेवक. खरं म्हणजे माझा जो भाग आहे प्रभाग, हा मूळ माझा कसबा प्रभाग आहे आणि हे माझं घर आहे. हे कसबा प्रभाग म्हणजे माझं घर आहे आणि मी इथंच वाढलो, इथलेच संस्कार माझ्यावर झालेले आहेत. आमचा कसबा प्रभाग असा आहे की ह्या कसबा प्रभागाने पूर्ण तालुक्याला एक वेगळी दिशा दिलेली आहे. इथली लोक एवढे विचारी आहेत, एवढे सुज्ञ आहेत की त्यांनी वेळोवेळी योग्य नेतृत्व निवडलेलं आहे. मी गेले 10-15 वर्षापासून मी कसबा परिसरामधून नगरसेवक म्हणून निवडून आलो. मी स्वतः एकदा कसब्यातून निवडून आलो. माझी पत्नी 5 वर्ष नगरसेवका कसबा भाग आणि वरच्या भागामध्ये होती. खरं म्हणजे पत्नीविषयी एवढंच सांगतो की तिने कौटुंबिक जबाबदारी सांभाळता तिने 2 पावलं माझ्याबरोबर चालून, तिने सामाजिक भान ठेवून ती आमच्या परिसरात प्रत्येकाच्या अडीअडचणीत सुखदुःखात ती कायम सामील होते आणि प्रत्येक लोकांच्या हाकेला ती माझ्यापेक्षाही पुढं 2 पावलं ती धावून जाते. त्यामुळं आज ही नगरपालिकेची निवडणूक जाहीर होताना मी माझ्या भागात फिरताना मला अनेक महिलांनी विशेष करून अशी विनंती केली की भाऊ तुम्ही इथं उभे राहा, पण वहिनींना ह्या प्रभागात आम्हाला म्हणजे नाही का उमेदवार द्या. मी थोडंसं सुरुवातीला ते टाळलं, कारण की म्हटलं की मी स्वतः नगराध्यक्षाची उमेदवारी करतोय, एका घरात 2 पदं असावेत का ह्याचा विचार मी केला आणि लोक ह्याच्यावर नाराज होतील. आपण एक दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी देऊ, आपण दुसरा कार्यकर्ता तयार करू. परंतु आज कसब्यामधली जी परिस्थिती आहे, जे आज भाजपचे 2 उमेदवार आहेत ज्या पद्धतीने दिलेत, ही भीती लोकांच्या मनात होती आणि जी लोकांच्या मनात भीती होती तेच उमेदवार भाजपनी आज लोकांसमोर कसब्यात ठेवलेले आहेत. काय आदर्श घ्यायचा आमच्या कसब्यातल्या लोकांनी ह्या 2 भाजपच्या उमेदवाराचं? आज कसब्यामध्ये आमची तरुण पिढी बिघडलेली आहे. ती का बिघडली हे सगळ्या लोकांना माहिती आहे. आज आमचे 10-20 युवक आमच्या कसब्यातले वेगवेगळ्या कारणांनी मृत्युमुखी पडलेत. ते का पडलेत हे आमच्या कसब्यातला माहिती. आता 10-20 आमचे ते काही युवक त्या व्यसनाच्या वाटेवर आहेत. हे भविष्य आमच्या कसब्यातलं एक काळी असा काळ होता की ह्या कसब्याने ह्या पूर्ण तालुक्याला, राज्याला मोठमोठे पहिलवान दिले, मोठमोठाले राजकारणी दिले. ह्या शहराचं, ह्या तालुक्याचं दिशादर्शक हे कसबा आमचं विभाग होता. परंतु आज आमच्या कसब्याची अतिशय दयनीय अवस्था आहे. कारण की इथं जे ह्या 10 वर्षात जे काही घडलंय किंवा जे हे इथले नेतृत्व करणारे जे काही खालचे लोक आहेत, यांनी अतिशय इथं सगळं वातावरण दूषित केलेलं आहे. मी कोणावर वैयक्तिक टीका करणार नाही, परंतु मला अनेक कसब्यातल्या लोकांनी आग्रह केला की वहिनींना तुम्ही या ठिकाणी उभा करा. मी त्याला नकार दिला. नंतर आमच्या नेत्यांनाही सांगितलं आणि सगळ्यात पहिला मुद्दा की ह्या ठेकेदारांच्या दबावापुढं, ह्या ठेकेदारांच्या आक्रमणापुढं आमचे जे कसब्यातले राहणारे चांगले उमेदवार होते
यांनी मला उभं राहायला नकार दिला. मी त्या अनेक जणांना विनंती केली की तुम्ही उभे राहा, तुम्ही उभे राहा, परंतु त्यांनी सगळ्यांनी नकार दिला. आणि मग मला सगळ्यांच्या आग्रहाखास्तर निर्णय घ्यावा लागला की पत्नीला उभा करायचा. मला एक निश्चित खात्री आहे, माझ्यापेक्षाही जास्त ती लोकांमध्ये मिसळलेली असती, सगळ्या लोकात असती. निश्चितच आज काजबेतल्या लोकांनी तिला सगळ्यांना आशीर्वाद दिलेला आहे. परंतु मी एक काजब्यातल्या लोकांना एक सांगू इच्छितो, तुम्ही आशीर्वाद तिलाही द्या, त्याचबरोबर मलाही द्यावर. ह्या काजब्याचं नावलौकिक जे पूर्वी होतं, मग आमच्या काजब्यामध्ये अनेक मोठमोठाले व्यक्ती होऊन गेले की ज्यांनी खूप मोठं कार्य केलं. मग किशनराव तुपे असतील, आमचे बाळासाहेब बुर्डे असतील, हिंदुकुमार आवटी साहेब असतील, आमच्या काजब्यामध्ये आमचे हरिभाऊ कोकाटे असतील, आमच्या काजब्यामध्ये असे नामवंत एवढे माणसं होऊन गेले. माझे वडील विठोबा राजे असतील, चंद्रकांत बाबा गर्जे असतील की ज्यांनी तालुक्याचं नेतृत्व केलं आहे, माणिकताई गर्जे असतील. ह्या लोकांनी ह्या तालुक्याला दिशा दिलेली असे मोठमोठाले माणसं आमच्या काजब्यात राहत आहेत. त्यामुळं की आमचा कसबा हा अतिशय शून्य लोकांचा आहे. आज भाजपने जे उमेदवार दिलेत याच्याविषयी मला काही बोलायचं नाही, पण नागरिक सगळे ओळखून आहेत. येणाऱ्या 3 तारखेला हे नागरिक तुम्ही आमच्यावर काय लादलंय हे दाखवून देणार आहेत. निश्चित. म्हणजे कुठंतरी तुम्ही राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करत असताना कुटुंबाची म्हणा, पत्नीची म्हणा, तेवढीच तुम्हाला साथ लाभते, त्यांच्या जनसंपर्काची तुम्हाला मदत होती आहे, ही चांगली गोष्ट आहे. आता एक जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो. पाथर्डीकर जी जनता आहे आणि तुम्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहात, पाथर्डीकर जनतेला एक थोडक्यात काय संदेश देऊ इच्छिता? पाथर्डीतल्या जनतेला मी एक संदेश देऊ इच्छितो की जर तुमच्या आशीर्वादाने तुम्ही जर सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला आणि मला जर ही संधी दिली, तर मी ह्या पाथर्डी शहरामध्ये आत्ता जी दूषित वातावरण झालेलं आहे, मग ती सामाजिक असेल, व्यापारी वर्गामध्ये असेल, छोट्या छोट्या सगळ्या घटकामध्ये असेल, हे वातावरण एक आधार देण्याचं काम, लोकांच्या पाठीमागं खंबीर उभं राहण्याचं काम मी करणार आहे. तुमचे सगळे प्रश्न सोडवण्याचं मी हमी घेतो. तुमच्या ज्या छोट्या छोट्या अडचणी आहेत याच्यात सगळ्या उभं राहण्याची मी जबाबदारी घेतो. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या शहरातली ठेकेदारी आणि भ्रष्टाचार बंद करण्याचं मी वचन देतो. पाथर्डीकर जनतेला मी एक सांगू इच्छितो की माझ्यासमोर जे उमेदवार आहेत यांना पाथर्डीच्या जनतेने 2.5 वर्ष नगराध्यक्षाची संधी दिलेली आहे. ह्या काळामध्ये त्यांनी पाथर्डी शहरात दाखवण्याजोगतं एकही कुठलं काम आज आपल्याला दिसणार नाही आणि कुठलंही असं ठोस त्यांनी नागरिकांचा म्हणजे प्रश्न सोडवलेला नाही आहे. मी पाथर्डी जनतेला सांगू इच्छितो, तुम्ही जर मला संधी दिली तर गेल्या एक 20-25 वर्ष नागरिकांच्या स्मरणात राहील असे कामं मी ह्या शहरामध्ये उभे करीन. सगळ्यात महत्त्वाचं की ह्या पाथर्डी शहरातल्या नागरिकांना आधार देण्याचं काम मी करीन. गेले 15-20 वर्ष भाजपच्या हातात ह्या शहरातल्या नागरिकांनी सत्ता दिलेली आहे. ह्या लोकांनी ह्या नागरिकांना गृहीत धरलेलं आहे, हे कुठेच जात नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी कुठलेही प्रश्न ह्या नागरिकांचे सोडवले नाहीत. मी नागरिकांना आवाहन करतो, बदल हा निसर्गाचा नियम आहे. जर आता तुम्ही हा बदल केला तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात, याच्यात बदल होईल. जर आपण या ठिकाणी चुकलो तर पुन्हा एकदा परत आपल्याला हे जे मागचे पाडे यांनी जे केलेले आहेत हे पुन्हा आपल्या समोर येते. सर, तुम्ही आमच्या चॅनलशी संवाद साधला आणि पाथर्डी शहरासाठी जे तुमच्या मनातलं व्हिजन आहे एक नगराध्यक्ष म्हणून, भावी नगराध्यक्ष म्हणून, तर ते आमच्याशी शेअर केलंच. पाथर्डीकर जनतेशी तुम्ही शेअर केलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते पाथर्डी नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बंडू पाटील बोरुडे. ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असून शरदचंद्र पवार गटाकडून ही निवडणूक लढवत आहेत. त्यांनी त्यांच्या व्हिजनविषयी असेल, पाथर्डीच्या समस्यांविषयी असेल, आपल्या चॅनलशी मनमोकळा संवाद साधलेला आहे. आपण लवकरच पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या उमेदवाराविषयी माहिती घेऊ, एका नवीन नगराध्यक्षाविषयी माहिती घेऊ. तोपर्यंत नमस्कार.